हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचा मित्र संदीप आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात बिग बॉस मराठी सीझन 5 च्या एपिसोड नंबर 11 मध्ये नेमकं काय पाहण्यासारखं आहे, नेमकं काय पाहायला भेटलं आणि कोणी कोणाला नॉमिनेट केलं, कोणते कंटेस्टंट या आठवड्यात नॉमिनेटेड आहेत आणि घनश्याम शेवटी का रडला, घनश्यामला रडू का आलं आणि खूप काही गोष्टी या एपिसोड मध्ये पाहायला भेटल्या आणि याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। तर चला बिग बॉस मराठी सीझन 5 च्या एपिसोड नंबर 11 ला चालू करूया। तर सुरुवातीला घनश्याम खूप रडत होता, कारण बिग बॉस मध्ये येण्याआधी घनश्यामला लोक खूप बोलत होते की बिग बॉस मध्ये जाऊन तू काय करणार, आणि घनश्यामच्या उंचीवर हे लोकांचे स्टेटमेंट येत होते, लोकांचे कमेंट येत होते आणि हेच बघून घनश्यामला खूप रडू पण येत होता आणि असं वाटत होतं की एरिना आणि वैभव मध्ये काहीतरी नक्कीच दिसत आहे, कारण यांचा जो बिहेवियर आहे दोघांचा पण एकमेकांसाठी तो खूप वेगळा दिसत आहे आणि यामुळे मला असं वाटत आहे की या दोघांमध्ये काही ना काही नक्कीच दिसत आहे आणि ते काही दिवसात नक्कीच पाहायला भेटेल। यानंतर बिग बॉसने अंकिताला कन्फ्युशन रूम मध्ये बोलावलं आणि तो काही राशन घरी पडलेला होता, तो सर्व राशन परत करायला बोलले। बिग बॉसने जान्हवी आणि आर्याला राशन खरेदी करायला सांगितले, कारण त्यांच्याकडे एक्स्ट्रा बेबी करन्सी होती आणि बिग बॉसने या दोघांना हे पण बोलले की तुम्ही तुमचा जो राशन आहे तो फक्त 2 लोकांना शेअर करू शकता। आर्या आणि जान्हवीकडे 30,000 बेबी करन्सी होती आणि दोघींनी बीबी हब मध्ये राशन पण खरेदी केलेला, पण ज्याप्रमाणे आर्याने 30,000 बेबी करन्सीची खरेदी केली होती, पण कॅशियरला फक्त 20,000च बेबी करन्सी दिली होती आणि याची आठवण बिग बॉसने आर्याला करून दिली। बिग बॉस आर्याला हे पण बोलले की तू कॅशियरला 10,000 बेबी करन्सी कमी दिली आहेस, म्हणजेच 10,000 बेबी करन्सी दुसऱ्या ग्रुपने म्हणजेच अरबाजने चोरी केलेली होती आणि ती करन्सी फक्त अरबाजकडे होती, आर्याकडे नव्हती आणि आर्याला हे माहीत पण झालेलं होतं। त्यानंतर बिग बॉसने घरामध्ये जोड्या बनवल्या आणि प्रत्येक जोडीला 20,000 बेबी करन्सी दिली आणि हे पण बोलले की बेबी हब मध्ये जाऊन काहीतरी खरेदी करायचंय, घरच्यासाठी राशन खरेदी करायचंय आणि प्रत्येक जोडीने हे कार्य चांगल्या प्रकारे पार पाडले। पण यामध्ये बिग बॉसने एक मोठा ट्विस्ट आणला। ज्या ज्या जोड्यांनी घरच्यासाठी वस्तू खरेदी केल्या त्या प्रत्येक जोडीसाठी नॉमिनेशन टास्क करण्यात आला। नॉमिनेशन टास्क मध्ये हेच सांगायचं होतं की या प्रत्येक जोडीमध्ये अशी 2 कोणती जोडी आहे ज्यांच्या घरामध्ये कॉन्ट्रीब्युशन खूप कमी आहे आणि त्यांची चर्चा पण घरामध्ये खूप कमी होते।